नमस्कार, मी रश्मी खिडीकर. नवभारत नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आपल्यासोबत आहेत वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर दादा. दादा, तुमचं नवभारत नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. एकंदरीतच दादा, ही पहिली निवडणूक होती आणि कसा अनुभव आहे यावेळेस अधिवेशनाचा तुमचा? अनुभव या अगोदरही पुष्कळदा आमदार नसताना आलो, पण आमदार झाल्यानंतर जो अनुभव आला तो फारच चांगला आला. कारण काही शिकायला मिळतं, इथं नवीन नवीन गोष्टी आहे. त्या मतदारसंघात आपल्याला काम करायचं आहे. त्या सर्व कामाच्या संदर्भात जे काही होते ते अधिवेशनात होतं आणि अधिवेशनात या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात आणि फार पुष्कळ काही शिकायला या ठिकाणी मिळालं. फार छान वाटतं. दादा, यावेळेस आता या कालावधीमध्ये आता तुमच्या मतदारसंघासाठीचं काय विजन असणार आहे तुमचं? पुष्कळ विजन आहे. आता सुरुवात झाली आहे. आजचं पहिलं अधिवेशन आहे. आता पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोलणार आहोत. माझ्या परिसरात ज्या काही समस्या, भरपूर समस्या आहे. गेल्या 10 वर्षापासून BJP सरकार या ठिकाणी आहे. त्यांनी खूप सांगितलं की आम्ही असं करू, तसं करू, हे काम करू, ते काम करू, शेतकऱ्याला भाव देऊ, पुष्कळशा अशा गोष्टीचे आश्वासन दिले, परंतु ते कोणतेच आश्वासन पूर्ण झाले नाही. त्याच्यामुळे माझ्या पुढे पुष्कळशी आव्हान आहे आणि ते झेलण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. यावेळेस EVMच्या घोटाळ्याबाबतही बरंच बोललं जात आहे. त्यावेळेस EVMचा घोटाळा आहे. दिसतेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी येणार होती. सर्व जनतेच्या मनात आणि याच्यात होतं की यावेळेस महाविकास आघाडी निवडून येणार, परंतु हे जे काही रिझल्ट आले महाराष्ट्रात ते रिझल्ट एकदम विपरीत आले आणि ते दुसरं काही नसतं, ते EVMमुळेच झालेलं आहे असं सर्वांना दिसून येतं. नक्कीच दादांचं आता हे पहिल्यांदा दादा जे आहे आमदार की त्यांना लढली आहे, चांगल्या मताने ते निवडून आलेले आहेत. आणि दादा, तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याचं अपडेट्स अधिवेशनाच्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पात्रा कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खिडीकर, नवराष्ट्र, नागपूर.